संतोष मगर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या भावी शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, सगळ्यात आनंदाची बातमी आहे. ती आहे पवित्र पोर्टल सुरू झालेलं आहे. तुम्हाला येणारे जे प्रेफरन्स आहेत ते प्रेफरन्स तुमच्या लॉग इनला आलेले आहेत. तुम्ही स्वतः चेक करू शकता आणि हे जे काही प्रेफरन्स आहेत ते प्रेफरन्स तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार तुम्हाला आले की आले नाही हे सर्वात पहिले तुम्ही चेक करा. मित्रांनो, आजपासनं पोर्टलवरती प्रेफरन्स देण्याची सुविधा लागू करण्यात आलेली आहे आणि 11 ऑगस्टपर्यंत म्हणजे त्याला वेळ दिला आहे. फक्त 5 दिवसामध्ये तुम्हाला हे करायचं आहे. 5 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या आवडते ठिकाण किंवा तुमचा जो विचार करून तुम्हाला ते प्रेफरन्स द्यायचे आहेत. 11 तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे आजपासून. त्यामुळं आजपासून कामाला लागा. अजिबात कुठल्याही गोष्टीकडे त्या ठिकाणी ग्रुपवरती असेल किंवा इकडे असेल कुठेही ॲक्टिव्ह न राहता त्या ठिकाणी पहिले ते तुमचे जनरेट करून त्याचा स्टडी करा, त्याच्यावर अभ्यास करा. त्यानंतर ग्रुपवरती काही मार्गदर्शन मिळत असेल ते बघा. इथून पुढचं जे काही लाईव्ह सेशन असतील ते आपण यूट्यूबला घेऊया. प्रत्येक संध्याकाळी आता इथून पुढे प्रत्येक संध्याकाळी आपल्या यूट्यूबला लाईव्ह असणार आहे. त्या लाईव्हमध्ये तुमच्या अडचणी तुम्ही मांडा. मी तिथे लगेच तुम्हाला त्या लाईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे आजपासून प्रेफरन्स भरायला सुरुवात करा. ॲटलिस्ट प्रेफरन्स आजपासून जरी नाही भरले तर किमान 2 दिवस प्रत्येकाने अभ्यास करा आणि ते भरण्यासाठी त्या ठिकाणी हे म्हणजे तसे प्रयत्न करा. मित्रांनो, आता सूचना आलेल्या आहेत. जवळपास 32 सूचना आहेत. ह्या 32 सूचना ज्या आहेत त्या 32 सूचना काय आहेत, कशा आहेत यावरती तर आपण बघूच. तुम्ही सुद्धा त्याचं वाचन करा. तुमच्यापर्यंत सुद्धा त्या येणार. नाही आल्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला आपल्या याची ग्रुपची लिंक टाकतो टेलिग्रामची. त्याच्यामध्ये जॉईन व्हा. मी तुम्हाला ते पूर्ण PDF त्या ठिकाणी टाकतो. मी PDF पूर्ण वाचत नाही सध्या, परंतु संध्याकाळच्या लाईव्हमध्ये तुम्हाला ते पूर्ण एक्सप्लेनेशन करून मी तुम्हाला सांगेल. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करता त्यावेळेस होम पेजवरती 2 टॅब येतात, एक विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू. हे दोन्ही तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे विथ इंटरव्ह्यूला जे आहे ना ते 50 प्रेफरन्स आहेत आणि विदाऊटला 100 आहेत. असे 150 प्रेफरन्सची मर्यादा तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यामुळे टाकताना विचार करून टाका आणि त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे 150 प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे, ते वेगवेगळे द्यायचे आणि फक्त द्यायचे नाही तर त्याला लॉक करायचं. प्रॉपरली लॉक झालं का ते बघा. नाहीतर काय होतं, काही जण देऊन ठेवतात, लॉक करत नाहीत आणि असे मागच्या वेळेस बरेच प्रॉब्लेम झालेले होते. तसे प्रॉब्लेम्स यावेळेस करू नका. लॉक करा. लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घ्या. त्याच्यात बघा प्रेफरन्स लॉक म्हणून वॉटरमार्क येतो. नाही आला तर ते आम्हाला विचारा, यूट्यूबला टाका, फोन करा, मेसेज करा. पण जर तुम्हाला काही चुकीचं असेल, असं वाटलं की माझ्याकडून चूक झाली तर निश्चितपणे विचारा. कोणालाही विचारा, ज्याला माहीत असेल त्याला विचारा. परंतु प्रेफरन्स भरताना कुठलीही चुकी करू नका. आता याच्यामध्ये सगळं माहिती दिली, व्यावसायिक अर्हता पेपरच्या दिवशीपर्यंतची, अंतिम वर्षाला बसलेले, हे सगळं त्याच्यामध्ये दिलं आहे. त्यांनी सूचना दिलेल्या आहेत प्रॉपरली. त्या सूचना तुम्ही स्वतः वाचा आणि लागल्यास तर मी त्या सूचनावरती एक वेगळा व्हिडिओ बनवतो आणि त्या शॉर्टमध्ये तुम्हाला त्या सगळ्या सूचना काय काय त्यांनी सांगितले त्या सूचनासुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळं हे अभ्यास करत असताना थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे की त्याचा म्हणजे स्टडी त्याच्यामध्ये करावा लागणार आहे. तेवढा स्टडी तुम्हाला त्यामध्ये करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की मुलाखतीसह या पर्यायासाठी रिक्त पदासाठी उमेदवाराने 1:3 या प्रमाणात करण्यात येईल. पहिलं किती होतं, 1:10 होतं, आता 1:3च केलंय. जो भ्रष्टाचार होता ना, जो वाढत होता, तो आता 100% थांबणार आहे. 1:3च आहेत. 10 होते, आता 1:3 केले. 3 उमेदवारांमध्ये जो 3 उमेदवारांमध्ये त्यांना घ्यायचं आहे. त्यामुळं संस्थेवरचा भ्रष्टाचार या ठिकाणी कमी होईल. जागा मोठ्या आहेत, भरपूर जागा आहेत. तुम्ही बघा जागा किती आहेत. वर्गीकरण करून सांगेल मी तुम्हाला. जागाही तुम्हाला कळलेल्या असतील, आता कळतील जागा. कालच व्हिडिओ टाकलाय मी, एकदा चेक करून घ्या. आणि त्याच्यामध्ये ना बाकीच्याही तुम्हाला भरपूर हे दिलेले आहेत की प्राधान्यक्रम जनरेट करताना पहिलं काय करायचं, जनरेट करायचं, नंतर सेव्ह करायचं, मग असाइन करायचं, मग रिअरेंज करायचं आणि मग लॉक करायचे. हे त्याची सिस्टीम दिली, त्या पद्धतीने करा. त्यानंतर जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी काही तांत्रिक अडचण जर आली तर एजू पवित्र
25@gmail.com तुम्हाला त्यांना मेल करायचा आहे. त्यावरती तुम्हाला ते सगळं काय म्हणजे हे झालेलं असेल, अडचण आलेली असेल तर त्या ठिकाणी ते हे करता येईल. यामध्ये आहे ना वेगवेगळ्या बऱ्याच सूचना आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये जर आपण बघितलंय, आता अनेकांचे मोबाईल नंबर वगैरे बदललेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला आता OTP साठी प्रॉब्लेम येणार आहे, पण ते पण आपण बघूया त्यासाठी काय करता येईल. तर आता याच्यामधल्या ज्या सूचना आहेत त्या सूचना जवळपास फक्त लॉग इन कसं करायचं, लॉग कसं करायचं ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या मी तुम्हाला सांगणारच. आता काही लाईव्ह जर करता आलं तर मी लाईव्ह डेमो पण देण्याचा मी प्रयत्न करेल. परंतु एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो, की आत्ता सुरुवात झाली आहे, म्हणजे ऑगस्टच्या ह्या 15 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंत हार्डली अजून 1-2दा त्याला मुदतवाढ मिळेल. आपलेच मुलं त्याला मुदतवाढ मागतात, कारण 5 दिवसात कुठलाही, आता आपल्यातले उमेदवार आपण बघितलं तर 5 दिवसामध्ये हे होणार नाही, त्याला अजून 5-6 दिवस त्याला मुदतवाढ त्या ठिकाणी एक्सटेन्शन दिल्या जाईल. परंतु त्याच्या भरोश्यावरती आपण बसता कामा नये. दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही सर्वांनी कामं करा आणि अपलोड करायचं काम करा. आज 2 दिवस आहेत, 3 दिवस घ्या. 3 दिवस सकाळ संध्याकाळ पूर्ण अभ्यास करा, प्रेफरन्स लिहून घ्या आणि मग प्रेफरन्स लॉक करून टाका. आणि एकदा लॉक केल्यानंतर विचार करू नका, नाहीतर कन्फ्यूज जास्त होणार. अनेक जण कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे योग्य मार्गदर्शन तुम्हाला गरजेचं आहे. ते योग्य मार्गदर्शन निश्चितपणे तुम्हाला माझ्याकडनं 100% होईल. त्यामुळे आजपासून तुम्हाला कामाला लागायचं आहे, कारण तुमचा एक निर्णय, तुमचा एक प्रेफरन्स हा तुमचं आयुष्य घडवणार आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही चूक केली, आता इथे चुकीला माफी नाही, जर 150 प्रेफरन्समध्ये तुम्ही जर चूक केली, मार्क चांगले असून सुद्धा तुम्हाला बाहेर राहण्याची त्या ठिकाणी परिस्थिती होईल आणि काही मीडियम मार्कवाले हे लागून जातील. तर ती स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरावी लागणार आहे. ती स्ट्रॅटेजी वापरत असताना थोडासा स्टडी करावा लागेल. बाकी आम्ही तुमच्यासोबत आहेत मदत करण्यासाठी, 100% मी तुमच्यासोबत आहे. ग्रुपसुद्धा केलेला आहे आपण व्हॉट्सअपचा मार्गदर्शनसाठी. जे जॉईन होणार असतील त्यांनी त्या ग्रुपला जॉईन व्हा. मी कमेंट्समध्ये ती लिंकसुद्धा टाकेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती व्हॉट्सअपची लिंक टाकेल. त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. काही सूचना असतील त्या सूचना मी ते वाचून शॉर्टमध्ये सांगेल. मी दिलेल्या सूचना आहेत तर ते काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये, कारण मग त्या सूचना वाचायचं म्हटलं अर्धा तास गेला असता. अर्धा तासाचा व्हिडिओ त्यापेक्षा महत्त्वाचा स्वीट, शॉर्ट बट स्वीट या पद्धतीनं आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. जास्त किचकट नाही, सोप्या पद्धतीनं बनवला आहे. प्रेफरन्समध्ये जा, लॉग इन करा, असाइन करा, सेव्ह करा. जनरेटचं ऑप्शन आहे, जनरेट, रिजनरेट, त्याच्यामध्ये दिलं मी तुम्हाला ज्या सांगितलं त्या पद्धतीने करा आणि मग प्रेफरन्स लॉक करण्याची जी पुढची पायरी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. काही अडचण आली मी आहे, मला कधीही सांगा. ग्रुपमध्ये तुम्ही ॲड व्हा. अजून आपण संध्याकाळी लाईव्ह घेऊन तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते लाईव्हच्या माध्यमातून आज आपण बोलू शकतो. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.